मोलकरणीच्या सुनेसोबत एक महिनाभर नको ते. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. माझं लग्न झालेलं नव्हतं आणि तेव्हा मी नवीनच नोकरीवर रुजू झालो होतो. तेव्हाची घटना मी तुम्हाला या कथेतून सांगणार आहे. माझं नाव उमेश. सुरुवातीपासून बँकेत नोकरीची तयारी करत होतो. 2-3 वर्षाच्या मेहनतीनंतर मला शेवटी नोकरी भेटली आणि मला बाहेरच्या राज्यात सुरुवातीला नोकरी करावी लागत होती. मी तिथे एक फ्लॅट केला आणि मी नोकरीवर रुजू झालो. अगोदरचे काही दिवस मला काहीच वाटलं नाही, पण नंतर मला खूपच कंटाळा येऊ लागला. सकाळी लवकर उठायचं, नाश्ता करायचा, जेवण बनवायचं आणि नोकरीवर जायचं. कपडे पण स्वतः धुवायचे. मला तर वेळच पुरत नव्हता आणि संध्याकाळी नोकरीहून आलो तर खूप थकून आल्यावर काहीच करू वाटत नव्हतं. मला आता वाटलं की एखादी मोलकरीण ठेवावी, तिच्याकडून सर्व कामे करून घ्यावी. मी सायंकाळी परत येत असताना मला एक वयस्कर महिला दिसली. ती बाजूच्या फ्लॅटवर साफसफाई करत होती. मी तिला विचारलं, मावशी, तुम्ही इथे काम करता का, घरकाम वगैरे? ती महिला म्हणाली, हो, पण आज माझा शेवटचा दिवस आहे, कारण इथे राहणारे मालक जाणार आहे इथून दुसरीकडे. माझ्यासाठी तर चांगलंच होतं. मी तिला म्हणालो, मावशी, माझ्याकडे करता का काम? मावशी म्हणाली, हो, तसं पण मी दुसरीकडे काम शोधणारच होते. दुसऱ्या दिवशी मावशी माझ्याकडे कामाला येऊ लागली. मावशी आल्यापासून माझा तर खूप ताण कमी झाला होता. सर्व काम आता मावशी करायची. जेवण, कपडे आणि साफसफाई. मी सकाळी उठलो तर माझा नाश्ता तयार राहत होता. मावशी सकाळी लवकरच येत होती आणि संध्याकाळी माझं जेवण वगैरे झाल्यावर जात होती. सकाळी माझा नाश्ता झाला आणि मी निघालो तेव्हा मोलकरीण मावशी मला म्हणाली, साहेब, मी 1 महिना नाही येऊ शकत कामावर. मी मावशीला म्हणालो, का, काय झालं? माझं कसं होणार मावशी? हे कामे कोण करणार? मी आता कुठे बघू दुसरी मोलकरीण? मावशी म्हणाली, काळजी नका करू साहेब, माझी सून येईल महिनाभर. बरं, ठीक आहे, चालेल. मावशीला बोलून मी लगेच बाहेर निघालो. संध्याकाळी मी घरी आलो आणि बघतो तर एक लाल साडीमध्ये एक तरुण महिला होती आणि तिने मला सांगितलं की ती मावशीची सून आहे. मावशीची सून एवढी सुंदर. मी तिला बघून तर 1-2 दिवस मी तिला फक्त बघत होतो. ती मला म्हणाली, तुमचं लग्न झालं नाही अजून, कधी करणार? मी म्हणालो, करेन लवकरच. मावशीची सून म्हणाली, लग्न करा, पण बायकोला दूर नका ठेवू. माझं लग्न होऊन 1 वर्ष झालं. माझा नवरा कामासाठी बाहेर आहे. मी तिचं दुःख समजू शकत होतो. नंतर मोलकरणीची सून मला म्हणाली की ती रात्री इथेच थांबली तर? मी तिला म्हणालो, मी अविवाहित आहे आणि असं तू माझ्यासोबत थांबणं बरोबर आहे का? ती म्हणाली, मला काही प्रॉब्लेम नाही साहेब, तसं पण घरी मी एकटी राहून कंटाळून गेले. तुमच्यासोबत राहिले तर माझा एकटेपणा तरी दूर होईल. जेव्हापासून मोलकरणीची सून माझ्या फ्लॅटमध्ये राहू लागली, ती अशी विचित्र वागत होती की मला तर ती तसलं काही करण्यास भाग पाडत होती. कधी अंघोळीहून आली तर कपडे विसरून जात होती. माझ्या समोरून तशीच जात. कधी रात्री माझ्या बेडरूम मध्ये येत आणि म्हणत, मला एकटीला भीती वाटते, आणि माझ्याजवळ रात्रभर. शेवटी मी अविवाहित होतो आणि तिचं असं विचित्र वागणं मला त्यासाठी मजबूर करत होतं. एक दिवस नको तेच घडलं आणि मी मोलकरणीच्या सुनेला तिच्याकडून पण पूर्णपणे होकार होता आणि 1 महिनाभर मी मोलकरणीच्या सुनेसोबत. 1 महिन्यानंतर मोलकरीण मावशी आली होती, पण तिची सून म्हणाली, तुम्ही दुसरीकडे काम करत जा, मी उमेश साहेबांच्या इथेच काम करते. मोलकरीण मावशी तिच्या सुनेला म्हणाली, तुला काही गरज नाही आता काम करायची, तुझा नवरा तुला सोबत घेऊन जाणार आहे. मोलकरीणची सून नाराज होऊन गेली आणि
जाता जाता मला म्हणाली, साहेब मला एक महिना साहेब हा एक महिना मी कधीच विसरणार नाही आणि मी लवकरच येईल तुम्हाला भेटायला. ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही. ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे. मित्रांनो, कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.